पिठल्याला कांदा आणि चण्याचा पीठ, हळद, गरम मसाला, आगरी मसाला, लसूण आणि मिरची असं सगळं साहित्य एकत्र जमा करायचं आणि मग ते पाणी घेऊन मलायचं. आपल्याला जेवढं लागेल तसं करायचं आणि त्याच्यात मग लिण्या कोलून घ्यायचा. लिण्या कोलमाचा पीठ मीठ. आता आपण हे थापून घ्यायचं. आपण भाकरी टाकतो ना तसं थापून घ्यायचा आणि मग तव्यावर टाकायचा. त्याचा पीठ मिठाचा थापायचा, असं पातळ करायचा भाकरीसारखा. असं हातावर थापायचं. पीठ मीठ थापलेला आहे तो तव्यामध्ये तेल गरम करून त्याच्यात टाकत आहे. आता थोडे टाइम 5-10 मिनिटं ठेवायचा. हा आपण आता पालखी करीत आहोत. आता एका बाजूने झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने 10 मिनिटं शिजवायचे. आपला पीठ मीठ तयार होईल आणि पीठ मीठ तयार झालेला आहे. या जेवण थाली तयार आहे.